कुठल्याही प्रकारच्या पिठाचा अजिबात वापर न करता 100% प्रोटीन आणि फायबरयुक्त रेसिपी व्हेजिटेरियनमध्ये मिळणं फार कठीण आहे. पण अशक्य अजिबात नाही. कारण मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अशीच एक रेसिपी, जी दिसायला 5 स्टार रेस्टॉरंटपेक्षा कुठेच कमी दिसत नाही आहे. पण चवीला म्हणाल ना तर एवढी मस्त लागते की तुम्ही वारंवार बनवून खाल. विशेष म्हणजे यामध्ये कुठल्याही प्रकारच्या पिठाचा वापर केलेला नाही आहे. वजन जर लवकर कमी करायचं असेल तर आहारामध्ये प्रोटीन आणि फायबरचंच प्रमाण जास्त असायला हवं. अशीच ही रेसिपी आहे जी घरच्या साहित्यामध्ये अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही झटपट तयार करू शकता. यासाठी एका पॅनमध्ये अर्धा चमचा ऑलिव्ह ऑइल गरम करायचं किंवा तुम्ही साजूक तूप अर्धा चमचा घालू शकता. यामध्ये आपल्याला 7 ते 8 लसूण पाकळ्या छान तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. आता काही सॅलेडसाठी आपण भाज्या चिरून घेऊया. जसं मध्यम आकाराचा एक कांदा मी इथे घेतलेला आहे, उभा आणि पातळ चिरून घेतला. यानंतर कोथिंबीर मी चिरून घेते आहे. ज्या भाज्या तुम्हाला आवडत नसतील त्या तुम्ही स्किप करू शकता. तुम्हाला जर वजन लवकर कमी करायचं असेल तर आहारामध्ये प्रोटीन आणि फायबरचं प्रमाण जास्तच असायला हवं. तर ही रेसिपी अशीच आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारच्या पिठाचा मी वापर केलेला नाही. ना ओट्स घातलेले आहे, ना गव्हाचं पीठ घातलेलं आहे, ना ज्वारीचं पीठ, ना रागीचं पीठ घातलेलं आहे. 100% प्रोटीनपासून ही रेसिपी बनवलेली आहे. तर इथे भाज्या चिरून झाल्यानंतर आपल्याला इथे काबुली चना लागणार आहे. हा रात्रभर भिजत घालून कुकरला मी 2 ते 3 शिट्या काढून शिजवून घेतला. जवळपास 1 टेबलस्पून मिक्सरला घालायचा. 4 ते 5 छोटे-छोटे पनीरचे क्यूब्स घालायचे. काश्मीरी लाल मिरची, 3 ते 4 काजू, जो लसूण भाजून घेतलेला होता तो घालायचा. पिझ्झा मिक्स जे मिळतं ते घालायचं आहे किंवा तुम्ही ऑर्गॅनो असेल ते घालू शकता. सोबतच मीठ घालायचं, थोडं ऑलिव्ह ऑइल घालायचं आणि लिंबाचा रस पिळून घ्यायचा. आता यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्सरला हे वाटून घ्यायचं आहे. तर हा जो सॉस आहे ना, चवीला रेस्टॉरंट स्टाईलच लागतो. तुम्ही कुठल्याही सॅलेडसोबत हा ड्रेसिंग म्हणून वापरू शकता. खूप मस्त लागतो चवीला. सॅलेड नुसतंच खाणं अशक्य असतं, हो की नाही? पण तुम्ही अशा पद्धतीने सॅलेड ड्रेसिंग तयार करून त्यामध्ये मिसळून जर खाल्लं ना, तर सॅलेड खायला सुद्धा खूप मजा येते. विशेष म्हणजे हा जो सॉस आहे ना, हा सुद्धा प्रोटीनयुक्त आहे. आता ज्या पॅनमध्ये आपण लसूण परतवून घेतलेला होता, त्यामध्ये थोडं तेल होतं. त्यामध्येच मी लसूण, आलं, कोथिंबीर याची पेस्ट घालून परतवून घेते आहे. थोडं तेल मला कमी वाटलं म्हणून 1 चमचा तेल परत घातलं. आता यामध्ये उकडलेला हा काबुली चना घालायचा आहे. हळद घालायची. धने आणि जिरे पूड 1 चमचा घालायचं. सोबतच पिझ्झा मिक्स घालते आहे किंवा ऑर्गॅनो घालू शकता. कोथिंबीर घालायची आहे. चवीनुसार मीठ घालायचं. चिली फ्लेक्स तिखटपणासाठी घालते आहे. आणि सर्व छान आता आपल्याला परतून घ्यायचं आहे. मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला हे सर्व छान परतून घ्यायचं. आता यातले जवळपास 1 ते 2 टेबलस्पून चणे मी वेगळे काढून घेते आहे. कारण हे मी सॅलडमध्ये मिसळते आहे. या एकाच रेसिपीमध्ये आपण 2 वेगवेगळ्या रेसिपी बघतो आहे. एक म्हणजे सॅलडची रेसिपी आणि दुसरी म्हणजे चिल्याची रेसिपी. जे सॅलड मी तयार करणार आहे ते मी चिल्यामध्ये फिलिंगसाठी सुद्धा वापरणार आहे. पण जर का तुम्हाला नुसतंच सॅलड खायचं असेल तर तुम्ही सॅलड म्हणून सुद्धा हे बनवू शकता. म्हणून मी एकत्रितच दोनही रेसिपी तुम्हाला इथे दाखवते आहे. थोडं पाणी घालून ही पेस्ट आपल्याला पातळ करायची आहे. बघा, अशी कन्सिस्टन्सी यायला हवी. आता सॅलडसाठी ज्या भाज्या आपण चिरून घेतलेल्या होत्या त्या एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया. तर शक्य असेल तेवढं जास्तीत जास्त भाज्यांचा वापर आपल्याला इथे करायचा आहे. आणि यामध्ये जे वेगळे काढलेले चणे होते ना ते घालायचे. सोबतच चवीनुसार मीठ आणि पिझ्झा मिक्स मी यामध्ये घालते आहे किंवा ऑर्गॅनो घालू शकता. थोडे चिली फ्लेक्स घालायचे. लिंबाचा रस पिळायचा आहे. मी वेट लॉस सॅलडच्या भरपूर रेसिपीज माझ्या चॅनलला अपलोड केलेल्या आहे. जर तुम्ही अजूनही बघितल्या नसेल तर जाऊन बघू शकता. वेट लॉस सॅलड हा कमी वेळामध्ये जास्तीत जास्त वजन कमी करण्याचा एक उत्तम उपाय आहे. पण नुसतंच भाजी आपण खाऊ शकत नाही. त्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही सॅलड तयार करू शकता, जे चविष्टही लागतं आणि कमी वेळामध्ये वजन कमी करण्यासाठी सुद्धा मदत करतं. आता एक तवा घ्यायचा, यावर थोडं तेल ब्रश करून घ्यायचं आणि इथे मी पनीर घेतलेलं आहे. तर हे पनीर आपल्याला किसून यावर घालायचं आहे. खूप असा जाडा थर घालण्याची गरज नाही आहे. असं सर्व बाजूने पसरवून आपल्याला किसून हे पनीर अशा पद्धतीने घालायचं आहे. पनीर हे मेल्ट व्हायला लागतं आणि एकाला एक छान चिटकून जातं. त्यामुळे आपल्याला इथे पिठाचा वापर करण्याची अजिबात गरज नाही. नुसतंच पनीरचा चिला सुद्धा तुम्ही बनवू शकता. आणि अशा पद्धतीने याला असं जोडून घ्यायचं, म्हणजे हे एकाला एक चिकटून बसतं आणि छान असा चिला तयार होतो. बघा किती सुंदर चिला दिसतो आहे. हलकासा तांबूस रंग दिसायला लागला की याला पलटवून घ्यायचं. अजिबात तुटत नाही. असा परफेक्ट चिला तुम्ही पनीरपासून सुद्धा तयार करू शकता. कुठल्याही पिठाचा वापर तुम्हाला करण्याची अजिबात गरज पडणार नाही. आता चण्याची जी पेस्ट आपण तयार केलेली होती ना ती यावर घालायची आहे. चण्यामध्ये सुद्धा प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं. नुसतंच पनीरचा चिला आपण खाऊ शकत नाही. त्यासाठी आपण अशा पद्धतीने चना घालून हा चिला तयार केलेला आहे.
असं पसरवून घ्यायचा आणि आता याला पलटवून घ्यायचं. चणे हे शिजलेलेच होते. तुम्ही पलटवून याला नाही शिजवलं तरीही चालणार आहे. पण मी थोडं भाजून घेतलं म्हणजे चवीला छान लागेल. आता जो सॉस आपण तयार केलेला होता हा पसरवून घ्यायचा अशा पद्धतीने. बघा दिसायला किती मस्त दिसतो आहे. हा सॉस खरंच चवीला खूप छान लागतो. आणि तुम्हाला हलकासा गोड सॉस जर आवडत असेल ना, तर वाटत असताना तुम्ही यामध्ये खजूर घालू शकता. आता जे सॅलड आपण तयार करून घेतलेलं होतं ते यावर घालायचं आहे अशा पद्धतीने. बघा किती सुंदर दिसतो आहे हा चिला. आणि बनवण्याची पद्धती तुम्ही बघितली ना किती सोपी आहे. सॅलड तयार करायचं, एक चटणीसारखा सॉस तयार करायचा आणि चिला बनवणे तर सर्वात सोपी आहे. दिसायला जरी हा फॅन्सी दिसत असला ना, तरी घरच्या साहित्यामध्ये अगदी सोप्या पद्धतीने कमी वेळामध्ये तयार होणारा चिला आहे. यामध्ये तयार केलेला सॉससुद्धा प्रोटीनयुक्त आहे आणि चिला तर आपण 100% पनीरपासूनच बनवलेला आहे, त्यामुळे प्रोटीनयुक्तच आहे. रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. जर आवडली असेल तर लाईक, शेअर करा आणि अशाच नवनवीन वेट लॉस रेसिपी जर तुम्हाला पुढेही बघायच्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये येस असं टाईप करा. म्हणजे अजूनही रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करेल.